मंडळी नमस्कार, मी रवी देसाई। आज मी आहे दौंडच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टमध्ये। आज या ठिकाणी अयोध्येला प्राण प्रतिष्ठा सोहळा म्हणजे श्रीरामांची मूर्ती बसणार आहे। त्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पूर्ण जगभर होणार आहे। तर आज त्या संदर्भातच आज दौंडमध्ये श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। या ठिकाणी बाळगोपाळांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी रामांच्या आणि त्या रामायणामधल्या विविध पात्रांच्या भूमिका साकारलेल्या आहेत। या ठिकाणी त्यांनी नृत्य सादर केले, काही सादर केली। आज त्या संदर्भात तेच बाळगोपाळ आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशीच आज संवाद साधणार आहोत। तर पहिला मी जातो हनुमानाकडे। तुम्ही पाहू शकता माझ्यासोबत हनुमान आहे। काय बाबा, काय भूमिका करून काय वाटलं तुला? मला खूप चांगलं वाटलं। मी हनुमान म्हणलो। आज तारीख 22/2024 या प्रकारे राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे मला हनुमानचा रोल दिलेला आहे। मला खूप चांगलं वाटलं। मुलांना खरं तर खूप आनंदच झालेला आहे। कुंभकर्णाची भूमिका करणारा माझ्यासोबत आहे। काय बाळा, काय सांगशील कुंभकर्णाची भूमिका? मला आज खूप छान वाटलं। मला कुंभकर्ण म्हणून रोल भेटला होता की कुंभकर्ण बनून हसायचं आणि वापस यायचा, असा रोल भेटला होता मला। कुंभकर्णाचा रोल मिळाल्यानंतर तो डायरेक्ट कुंभकर्णाच्या भूमिकेत सुद्धा शिरलेला आहे। माझ्यासोबत अजून एक श्रीरामाची आणि लक्ष्मणाची भूमिका करणारा विद्यार्थी आहे। आपण त्याच्याशी बोलूयात। काय वाटते, का कोणती भूमिका करतोय? मी श्रीरामाची भूमिका करतोय आणि आज अयोध्याचं उद्घाटन होतं 22/2024ला आणि आमच्यासाठी हीच आमची अयोध्या, दौंड हीच आमची अयोध्या। कारण आम्हाला इथं खूप प्रसन्न वाटलं, कारण भाग्य लागतं की रामाचा रोल करायला। खरं तर राम मंदिर, अयोध्येत राम मंदिर निर्माण होत आहे। खरं तर जगभर सोहळा साजरा करण्यात आलेला आहे। बऱ्याच ठिकाणी, भारतातच नव्हे तर बऱ्याच ठिकाणी या सोहळ्याचं औचित्य होतं। आजही चालू झालं आहे। या ठिकाणी माझ्या पाठीमागे पाहतो स्क्रीन पण लावलेली आहे। स्क्रीनवर सुद्धा अयोध्येचा सोहळा दाखवण्यात आलेला आहे। या ठिकाणी मंदिरामध्ये अतिशय उत्कृष्ट आज दौंडमध्ये दिवसभर कार्यक्रम चाललेले आहेत। दुसरं एक कॅरेक्टर आहे ते म्हणजे कुंभकर्णाचं। त्यांनी कुंभकर्ण साकारलेला आहे। तो राक्षस रूपात आहे। अतिशय सुंदर कॅरेक्टर तो असं सादर करतो। आपण त्याच्याशीच बोलूयात। कोणतं कॅरेक्टर आहे तुझं? कुंभकर्ण। मग कसा असतो कुंभकर्ण, कसा हे करतो, रोल कसा केला तू कुंभकर्णाचा? करून दाखवशील? दाखव करून। काय केलं तू स्टेजवर? अजून काय डायलॉग काय होते का तुला? नव्हते डायलॉग, फक्त कुंभकर्ण होता। अतिशय सुंदर, फार निरागस विद्यार्थी आहे ते, फार निरागस मुलं, पण यांच्या रूपानं एक साक्षात रामायण आज दौंडकरांना या श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टमध्ये पाहायला मिळाले। टॉक इंडियासाठी रवी देसाई, पुणे। विभीषण और हनुमान के साथ लक्ष्मण को मेघनाद का अंत करने के लिए लक्ष्मण और मेघनाद के बीच घमासान होने नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।